तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अभिजित आणि आपण पाहतात आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम हँडल CBDs अभिजित. तर मित्रांनो, आज आपण आलो होतो बदलापूर येथे श्री क्षेत्र कोंडेश्वर येथे. तर आज इथे येण्याचा मेन उद्दिष्ट होता माझा 19 फेब्रुवारी. होय मित्रांनो, शिवजयंती. यासाठी असंख्य मावळे या ठिकाणी ज्योत नेण्यासाठी येतात. तर मी पहाटेची पहिली ट्रेन पकडून खास तुमच्यासाठी इथे मी दाखवणार आहेत की लोक जी आपली संस्कृती, आपला सण, आपला मोठा शिवोत्सव, आपला शिवजयंती हा मोठा उत्सव महाराष्ट्रातला हा जगापर्यंत पोहोचण्यासाठी कुठून कुठून लोक येतात यांचे मी आज इंटरव्ह्यू घेणार होतो. तर नक्की पाहत राहा, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि मित्रांनो, महाशिवरात्र झाली. महाशिवरात्रीला आपल्याला जमलं नाही. रिझन सांगतो तुम्हाला, कारण खूप गर्दी असते, आपल्याला नीट तिथं एक्सप्लोअर करता येत नाही. तर याच्यानंतर आज मी दिवस निवडला होता, आपला स्पेशल दिवस, आपला मराठी माणसासाठी, आपला महाराष्ट्रासाठी नाही तर आपल्या पूर्ण जगासाठी किंवा भारतासाठी म्हणू शकता. तो म्हणजे 19 फेब्रुवारी, म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती. तर आज मी या ठिकाणी आलो होतो की खूप सारी अशी माहिती होती की मला महाशिवरात्रीनंतर जेव्हा शिवजयंती असते तर त्यासाठी लोक इथं ज्योत घेण्यासाठी येतात. तर त्यासाठी मी ते स्पेशली भेट दिली आहे. चला तर बघूया आपण शिवप्रेमी काय करतात. दादा, कशासाठी आलाय तुम्ही? शिवजयंतीसाठी. कुठून आलाय? जोविलीगाव तुलसी गॅलेक्सी सोसायटी. ओके. मग श्री क्षेत्र कोंडेश्वर इथे येण्यासाठी तुम्ही दरवर्षी येता का? दरवर्षी असतं ज्योत घेण्यासाठी आला तुम्ही? जो नाव काय दादा आपलं? माझं नाव विठ्ठल ब्रिजे. विठ्ठल विजय. आपलं? अरविंद सिंग. तुमचं नाव सांगा ना दादा. शेखर दामनसकर. पुरुषोत्तम नेटके. तुझं? अनुराग बागुल. ओके. नाव सांगा. रुपेश पाटील. रुपेश पाटील. ओके. चला, जय महाराष्ट्र. विठ्ठल ब्रिजे. नाव सांगा. हरिंदर कनोजिया. योगेश चोपडेकर. ओके. एकदा फक्त एक राजघराणा द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. तर तुम्ही पाहू शकता आपले इथं शिवप्रेमी आले आहेत ज्योत घेण्यासाठी श्री क्षेत्र कोंडेश्वर या ठिकाणी. तर मित्रांनो, याच्यासारखं सौभाग्य मला भेटणार नाही की बोलतात ना, महाशिवरात्रीला तर मला जमलं नाही येण्यासाठी, पण इथे जेव्हा दर्शनासाठी आलो तर सर्वात प्रथम मला शिवरायांचे शिवमावळे भेटले. याच्यापेक्षा आपलं भाग्य असू शकत नाही. तर आपण बघू शकतो मित्रांनो, शिवप्रेमी जात आहेत आता. तर आपण त्यांना फॉलो करूया. शिवज्योत घेताना आपल्याला पाहायला मिळेल. खूप सौभाग्य लागतं मित्रांनो अशी गोष्ट बघण्यासाठी. मी स्वतःला खूप नशीबवान समजतो. तर इथून आपण शूज काढूया आणि जाऊया पुढच्या दिशेने. तुम्ही माझा जर का पहिला व्हिडिओ बघितला असेल ना, तर श्री क्षेत्र कोंडेश्वर या ठिकाणी तुम्हाला पूर्ण नदी वाहताना पाहायला भेटली असेल. धबधबा पण तिथे असतो, त्या ठिकाणी पण पाहायला बघितलं असेल. बघा तुम्ही आता एक ज्योत घेताय तिथून. शेखर. शेखर. गर्दीच दर्शन भेटत नाही. आता आरामध्ये दर्शन होत नाही. एवढ्या सकाळी सकाळी पहिल्यांदा झालं पण दर्शन सगळ्यांनी या
अगरबत्ती आहे ना हरे हरे महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव. मशाला पण एक हात टाकत तो बाहेर 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 पेटणार नाही पेटणार नाही ताई तुम्ही पण या ना. अजून कोण आहे का? या ना दादा. या ना सर्वजण. या इकडे. ये जा तिकडे उभी राहा. या दादा. डोक्याला लागेल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हरे 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 तेल पण टाका अजून या साईडला हा ते असं इकडे इकडे हात सगळ्यांना असे पकडा. हार घालायचं राहिले इथेच टाकून जाऊन घ्यायचं. तुम्ही पकडा. असं पिळा एकत्र असा. बस बस झाली. इंद्रजिमी जंब पर राघवसु अंब पर रावण संरंभ पर रघुकुल राज है. पौन बारी बाह पर शंभुरति नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराज है. दंड पर चीता मृगझुंड पर भूषण वेतुंड पर जैसे मृगराज है. तेजतम अंश पर दंडजिमी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है. जय भवानी जय भवानी जय शिवाजी. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ज्योत घेऊन जाताना मावळे. तर याच्यानंतर अजून एक ग्रुप आला होता. तर चला तर पाहूया त्यांचा व्हिडिओ. पार्वती पते ओम नमः शिवाय नमः शिवाय.
बरोबरच बोलत होता तू. हर हर छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. ओम नमः शिवाय. 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. नमस्कार. डी एस कांबळे, तुळशी आर्थिक सोसायटीतून इथे येतो आम्ही. गेले 4 वर्ष झाले आम्ही सतत येतो इथे, कारण ज्या दिवसापासून आमची सोसायटी स्थापन झाली त्या दिवसापासून आम्ही शिवजयंतीचा दरवर्षी प्रत्येक वर्षी साजरा करतो. आणि आमचा संदेश हाच आहे की या उत्सवानिमित्त अखंड जे काही समाजातील इतर लोक आहेत सर्वजण एकत्र येऊन महाराजांची शिवजयंती साजरी करावी. आणि ज्याच्यामुळे ही प्रेरणा मिळेल की ज्या पद्धतीने महाराजांनी सर्व मावळ्यांना सगळ्यांना एकत्र करून मावळ्यांकडून स्वराज्य निर्मिती केली, त्याचा प्रचार आणि प्रचिती आता 396 वर्ष झाले त्यांच्या जयंतीला. तर आताच पुढेच अशीच आपण परंपरा चालू ठेवावी. जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. ओम नमः पार्वती पते. हर हर. तर मित्रांनो, आपण सुरुवात करूया दर्शनाने. बजरंगबली, आई, कालीमर्दिनी, श्री गुरुदेव दत्त, हनुमान, श्रीकृष्ण, विठ्ठल रुक्माई, साईबाबा तुम्ही पाहू शकता इथे. तर चला, तर आपण पहिलं सर्वप्रथम दर्शन घेऊया नंदीदेवाचं आणि त्याच्यानंतर आपल्या महादेवाचं. तुम्ही पाहू शकता आपण श्री क्षेत्र कोंडेश्वर या ठिकाणी आलो आहोत. आपण आता एंटर करत आहोत गाभाऱ्यामध्ये. तर असंख्य असे मावळे इथं ऑलरेडी येऊन गेलेत, पण त्यांच्या गर्दीमध्ये मला योग्य नाही वाटलं की मी त्यांना डिस्टर्ब करू. तर एकांतांमध्ये तुम्ही पाहू शकता श्री भोलेनाथ. किती सुंदर दृश्य आहे. मला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हर हर महादेव हे लिहून तुम्ही मला सांगा की तुम्हाला कसं वाटलं इथलं दर्शन. महाशिवरात्रीला मित्रांनो यायचा माझा खूप इच्छा होती, पण गर्दीमध्ये ती मजा नाही येणार. म्हणून म्हटलं चला आपण महादेव एकांतामध्ये आपण थोडंसं दर्शन देऊ लोकांना. थोड्या चांगल्या प्रकारे मी चित्रित करू शकतो असं मला वाटलं, म्हणून मी आजचा शिवजयंतीचा दिवस निवडला. तर नक्की सांगा मला व्हिडिओ कसा वाटला. तर हर हर महादेव. बोला छत्रपती शिवाजी महाराज की
पुढचं वाक्य हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. आभारी आहे.